गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे सद्गुरु माता सुदीक्षा सविंदरादेव जी महाराज की जय। वंदनीय संत जनों, प्यार से कहिए और सत्संगति बहुत सुंदर मंगलमय और भक्ति भरा वातावरण और आप सभी सत्संगत जी सदगुरु के प्यारे भगत हो, लाडले भगत हो, दाता की रहमत है, कृपा है सत्संगत। ये ऐसा अवसर जीवन में प्राप्त हुआ है और सत्संगत जी दास को भी पहली बार आप जैसे संतों का दर्शन करने का इस रूप में शुभ अवसर प्राप्त हुआ है। धन्य हूँ और शुक्रिया माता जी, आपकी कृपा है, आपके कारण ये सत्संगत जी जीवन में ये ऐसा रूप सत्संगत जी हम प्राप्त कर पा रहे हैं। सदगुरु जीवन में आकर और सत्संगत जी अज्ञानता का अंधकार दूर हो गया, ज्ञान का उजाला प्रबल हो गया और जो एक मकसद लेकर के सत्संगत जो हम इस धरती पे आए थे वो सत्संगत जो अभी पूरा हो रहा है, होगा, उसके लिए कोई शक नहीं है। अब सत्संगत जी दास हमेशा कहते हैं आप जो है भाग्यवान है, भाग्यवंत है, कृपावंत है। सत्संगत सदगुरु जीवन में आना ये कोई आसान बात नहीं है और हर व्यक्ति के नसीब में भी नहीं है। कोई कोई ऐसे है जैसे आप हो और ऐसा अपना कोई कर्म भी नहीं है। अगर वो देख करके खुश हो गए, रीझ गए, उन्होंने कृपा की, हमें अपनाया और सत्संगत जी ब्रह्म ज्ञान की दात देकर हमें संत महात्मा महापुरुष बनाया। सत्संगत जी कोई ऐसा कर्म है ही नहीं है, लेकिन फिर भी सदगुरु दयालु है। जैसे चावल में से सत्संगत एक एक कंकर उठा करके हम निकाल देते हैं, उसी तरह से सत्संगत जी इस भली दुनिया में हमें उठा करके सत्संगत जी अपना कोई कर्म न देखते हुए अपने क्षेत्र छाया में लिया हुआ ये दान दिया है, ब्रह्म ज्ञान दिया है। अब उसकी कदर करना एक बहुत बड़ी जिम्मेदारी है। ऐसा देखा जाए तो सत्संगत जी खुद होके कोई संगत में नहीं पहुंचा है, किसी न किसी के रूप में सत्संगत जी सदगुरु ने उंगली पकड़ करके यहाँ बिठा दिया। ऐसे कितने सज्जा नहीं कि जो कहेंगे मैं खुद संगत में आया हूं, नहीं सत्संगत जी इन्होंने हमें बिठाया है और इनके कारण हम सत्संगत जी संगत में बैठे हैं। अगर ये साथ में नहीं होते तो हम लोगों की बैठने की जगह और कोई और थी, हम नहीं सोच सकते। ये पवित्र मंदिर सत्संगत जी और ये ज्ञान, ये संत सदगुरु, और इसके लिए हमने क्या किया है? कुछ नहीं किया है, बिल्कुल कुछ नहीं। बहुत आसानी से सत्संगत जी हमें ये प्राप्त हुआ है। ये ब्रह्म ज्ञान प्राप्ति के लिए इसके पहला अगर इतिहास हम देखा जाए तो कितना प्रयास करना पड़ता था, फिर भी गारंटी नहीं थी। सदगुरु
सदगुरु के चरणों पे जाकर के सत्संगत हम कितने चाहे सेवा भी कर ले, लेकिन हमें ये ब्रह्म ज्ञान प्राप्त होगा इसकी कोई गारंटी भी नहीं थी। यहाँ पे आ गए, श्रद्धा से नमस्कारी हो गई और आगे हमारा मकसद पूरा हो गया। संपूर्ण अवतार वाणी निश्चय छठी सत्संग समझाते हैं, लोग न जाने भक्ति क्या है, पता नहीं है सत्संग की भक्ति क्या है। भक्ति का एक अवडंबर चला हुआ है, एक अलग रूप में सत्संग की भक्तियां इस दुनिया में चल रही है। हम भी उसी लाइन में थे, उनसे हम कोई अलग नहीं थे सत्संग, लेकिन इनकी कृपा है हम भी वही कर रहे थे, लेकिन उनकी भी कोई गलती नहीं है। उनके संस्कार, संस्कृति और सत्संग के आजू बाजू का जो माहौल है उसी के साथ में सब चल रही है। लेकिन एक बहुत बड़ी बात है, भले जीवन में सतगुरु नहीं है, भक्ति कर रहे हैं, कम से कम ईश्वर को मानते हैं, जानते नहीं वो बात अलग है, लेकिन जुड़ाव तो लगा हुआ है। इस दुनिया में भगवान है, बस इस बात को मानते हैं, ये बहुत बड़ी बात है। और फिर उनमें से जो आप है, और इसीलिए सत्संग सदगुरु जीवन में आ गए, कहते हैं कि लोग न जाने भक्ति क्या है, हरि को पाना भक्ति है। ये हरि का पाना सिर्फ और सिर्फ समय के सदगुरु सत्संगति करवा सकता है, वरना इस दुनिया में ऐसी कोई भी शक्ति, कोई भी ताकत नहीं है जो सत्संगति ये परमात्मा को सामने प्रकट करे। और इसीलिए सत्संगति इसके पहले भी कहते थे, बहुत सारे हम पहले हमने सुना भी है, सुनवाया भी है, जिक्र भी करते आ गए। संतों ने यही सत्संग की बात हमें समझाई है। अपना सारी के करी तात्काल हो ना ये काल वेळ तयार सद्गुरु जीवनात आल्यानंतर सत्संगाची काय होतं? सद्गुरु आपल्या भक्तांना आपल्यासारखं करतो। ग्रंथामध्ये अनेक पुस्तकांमध्ये साहित्यामध्ये लिहिलंय, आपल्याला तो अनुभव नाहीये। परिसाच्या संगतीला तर लोखंड गेलं तर त्याचं सोनं होतं। विश्वास ठेवायला हरकत नाहीये, अनुभव ही खूप दूरची गोष्ट आहे। पण होतं काय, परिसाच्या संगतीला सोनं आलं, लोखंड आल्यानंतर त्याचं सोनं होतं। पण इथं तसं झालंच नाहीये, नाही झालं सत्संगती। सद्गुरूच्या संगतीत आल्यानंतर सद्गुरूने आम्हाला सामान्य जनाला सत्संगतीत आपल्यासारखं बनवलं। परिसाच्या संगतीने सोनं झालं, पण सोनं परीस नाही करू शकत, सोनं परीस नाही करू शकत, पण या परिसाने आम्हाला परीस बनवले। ज्ञान विचार करण्यासारखी गोष्ट आहे। सद्गुरूने आम्हाला आपल्यासारखं बनवले। मग नेमकं काय केलं त्यांनी? आपल्यासारखं बनवलं। संत आधी सांगताय, आपणासारखे करीत तात्काळ, तात्काळ काळ वेळ काही नाहीये। एका मिनिटात ज्ञानाला बसलं बस। मग सद्गुरूला आम्ही सद्गुरू का म्हणतो? काय अंतर आहे, काय फरक आहे त्यांच्यात? तेही आमच्यासारखेच आहे, त्यांनाही जन्म आहे, त्यांनाही मृत्यू आहे, त्यांनाही रिश्तेदार आहे, नातं आहे, खाणं पिणं आहे, पोशाख आहे, बोली भाषा आहे, समाज आहे, सगळ्या गोष्टी आहे। मग आम्हाला काय नाहीये? त्यांना जे लाभ आहे ते आम्हाला, पण आम्ही त्यांना सद्गुरू म्हणतो। त्याच्या पाठीमागचं कारण सत्संगाची हेच आहे। सद्गुरू हा निराकार प्रभू परमात्मा ईश्वराचा सगुण रूप आहे।
सद्गुरु ह्या ईश्वराचं निराकाराचं सगुण साकार रूप आहे आणि त्याने आम्हाला जवळ करून त्यांना त्यांची जी ओळख आहे ती आम्हाला दिली. ज्ञान म्हणजे काय? समज आहे. ज्ञान ही समज आहे आणि त्यांना जी समज आहे ती त्याने आम्हाला दिली आणि आपल्यासारखा आम्हाला त्यांनी बनवलं. कुमुदिनी काय योगाने तो परिमळ. फुलाला कुठं माहिती आहे माझं रूप कसं आहे, माझा रंग कसा आहे, माझा वास कसा आहे, माझा गंध कसा आहे, माझा वापर कुठं करणार आहे. आपण हे सामान्यच होतो, पण सद्गुरूने आम्हाला ती ओळख करून दिली की ज्ञान दिल्यानंतर तुम्ही कोण आहात. सत्संगजी तुम्ही आता सामान्य नाही आहात. हक्काने प्रत्येक महापुरुषाला सत्संगाची तुम्ही म्हणताय ते जे महात्मे आहेत ना ते सद्गुरु स्वरूप आहे. त्या व्यंग्य आहेत सद्गुरु स्वरूप आहे. हे आपण कधी म्हणतो? सद्गुरूच्या चरणावर समर्पित होऊन त्यांनी ज्ञान घेतल्यानंतर. पण ते सद्गुरू नाही आहे. परत थोडासा विसंगती होईल. ज्ञान दिल्यानंतर त्यांनी आम्हाला आपल्यासारखं बनवलं त्याचा अर्थ आम्ही सद्गुरू नाही आहे. सद्गुरू सारखा आम्हाला बनवलेला आहे. ओरिजिनल एक कॉपी असते, मग कोर्टात असते, शाळेत असते, कुठेही असते. ज्यावेळी सत्संगाची आपल्याला ती गव्हर्नमेंटचा शिक्का मारून मोहर मारून दिली जाते ना ती एकच कॉपी असते आणि ओरिजिनल असते. मग आपण दुकानात जातो, गरजेनुसार त्याच्या झेरॉक्स काढतो. मग 10 काढतो, 50 काढतो, 100 काढतो, 1000 काढतो, कुणी लाखभर पण काढतील. जर आपण बघायला गेलो ओरिजिनल आणि झेरॉक्स काही फरक नसतो. सेम टू सेम, बिलकुल ओरिजिनल सारखीच. पण याचा अर्थ ती ओरिजिनल नाही आहे. ओरिजिनल एकच आहे, बाकी झेरॉक्स. मग सद्गुरू हे ओरिजिनल आहे, आम्ही झेरॉक्स आहोत. आपण याही भ्रमात नाही जायचं. ज्ञान दिलंय म्हणजे आम्हाला त्यांनी आपल्यासारखं बनवलंय ही एक समज आपल्याला दिली आहे. आणि हे ज्ञान दिल्यानंतर सत्संगाची जे अज्ञान आपल्याला होतं, देवासाठी आपण भटकत होतो, फिरत होतो, नको तिथं नको ते करत होतो. फक्त एक प्रेम होतं देवाबद्दल, आवड होती आणि त्याच्या पाठीमागे स्वार्थ होता. माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं, माझी आडलेली कामं व्हावी. निस्वार्थी भक्ती नव्हती. आपण सत्संगाची कोणता तरी एक स्वार्थ ठेवूनच भक्ती करत होतो. मग जिथं जात होतो तिथं. मग हे ज्ञान सत्संगाचे सद्गुरूने दिल्यानंतर आपल्याला आज ते समजलं, कळलं आणि खऱ्या अर्थाने भक्तीची आपली सुरुवात झाली. आता चिंता करण्याची गरजच नाही. ज्ञान हेच आपल्याला समजवतंय. आज त्या जगाच्या पाठीवर मी एकटा नाहीये. हा निराकार ईश्वर प्रभू परमात्मा माझ्या बरोबर आहे, माझ्या पुढे आहे, माझ्या मागा आहे, माझ्या उजवीकडे आहे, माझ्या डावीकडे आहे, वर आहे, खाली आहे, चराचरात आहे, अनंत आहे, विशाल आहे. तो नाही अशी जागाच नाही. ही समज दिली आहे. त्याच्या आधी जगत होतो सत्संगाची कोणाचा तरी भरवशावर जगत होतो. ते येतील का, मदत करतील का, करतील की नाही, नाही आले तर काय करायचं. आता प्रश्न राहिलाच कुठं. आणि भक्ती स्वतंत्र आहे. जिथं मी जातो तिथं हा निराकार ईश्वर प्रभू परमात्मा माझ्या अंगसंग आहे, तो बरोबर आहे. फक्त त्याची आठवण सिमरनाच्या माध्यमातून ठेवणं, प्रत्येक बाबतीत आनंदात आणि सुखात या दुःखात त्याचा आधार घेणं. समाज काय आहे? समाज त्याही पलीकडे माझ्या घरचे लोक. आज जर आपण बघायला गेलो
सुखामध्ये सगळे बरोबर आहे, पण अडचण आल्यानंतर सत्संगातील काही वेळाने मी मागं वळून बघितलं तर सगळे मागं गेलेले असतील. मला ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी सगळ्यांचे फोन सुद्धा स्विच ऑफ झालेले असतील. पण निराकाराने दिलेला सत्संगाची सद्गुरूंनी आपला पर्सनल मोबाईल नंबर तुई निरंकार मैं तेरी शरण मैनू बख्शू हा सदैव चालू आहे. त्याची आठवण आपल्याला करायची, त्याला आपल्या बरोबर सत्संगाची असल्याची जाणीव ठेवून जगायचं. ज्ञान म्हणजे हेच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट शब्दात माऊलीने सांगितलेलं आहे, ज्ञान ज्ञाता ज्ञेय. तुम्ही ऐकताय ना, हा तोच आहे ज्ञान. गुरुने समजावले जो आत्मा आहे हा परमात्म्याचा अंश आहे. त्यांनी जे शरीर धारण केलं म्हणून त्याचा रूप आपण वेगळं समजतो, पण जे ऐकतात तो हाच आहे, जो बोलतोय तो पण हाच आहे, आणि या दोघांच्या मध्ये जे आहे ना तो पण हाच आहे. हे ज्ञान आहे. आपण तुमच्याजवळ थोडी पसरतो, मला आशीर्वाद द्या, हे काम माझं झालेलं नाही, होऊ द्या. पण ज्यावेळी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागतो त्याच्या आधी सत्संगातील तुम्ही ऐकण्यापूर्वी हा ऐकतो, कारण तो माझ्या अंगसंग आहे. तोंडातून मुखातून निघालेली वाणी सत्संगाची पहिल्यांदा हा ऐकतो. हा ऐकण्यापूर्वी सत्संगाची हा आत्मा ऐकतो, आणि मग थोड्या वेळाने तो तुमच्याकडे पोहोचतो. मग तुम्ही ऐकल्यानंतर आशीर्वाद द्याल की नाही त्याची गॅरंटी नाहीये, कारण इथे मतभेद आहेत. आपलं सगळ्यांची पटत नाहीये. जरी संगत असली, महापुरुष असलो, आपण संत असलो, तरी अजूनही सत्संगाची कुठेतरी वर खाली विचारांची देवाणघेवाण होत असते. आणि म्हणून बाबाजी सत्संगाची एक वेळ मुंबईमध्ये शिवाजी पार्कच्या मैदानात एका झालेल्या ओपन प्रोग्राम मध्ये म्हणत होते, महापुरुष आम्ही भी एक दुसऱ्यांशी नफरत करते. आपण सत्संगाची संगतला येतोय ना, ह्या असल्या विचारांचा त्याग करण्यासाठी संगतला यायचं. ह्या असल्या विचारांचा मग सद्गुरु ज्यावेळी म्हणतायत की बाबा महापुरुष अभी भी एक दुसऱ्यांशी नफरत करते, हे आपण सत्संगाची नाकारू शकत नाही. आपण म्हणजे माझ्यापासून नाकारू शकत नाही, कारण सद्गुरू अंतर्यामी प्रत्येकाच्या मनातलं ते जाणतात. मुंगीच्या पायात बांधलेल्या घुगराचा आवाज सुद्धा ते ऐकतात. मग आपण बोलणं ही गोष्ट खूप लांबची आहे. आणि मी म्हणेन असं नाही आहे आम्ही संगतमध्ये सगळे प्रेमाने वागतो, मग सद्गुरू खोटं बोलतायत का? नाही, असं नाही बोलू शकत. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं. त्याच्यात काही फायदा नाहीये. त्याग ही भक्ती आहे, स्वार्थामध्ये भक्ती नाहीये. त्याग ही भक्ती आहे आणि त्यागामध्ये सुख आहे. स्वार्थामध्ये माणसं दुःखी आहेत सत्संगाची, कारण कोणती ना कोणती अपेक्षा घेऊन ती माणसं आलेली असतात. अपेक्षा पूर्ण झाली नाही, मन नाराज होत, मग कुणाला तरी आपण दोष देतो. गुरुने सत्संगाची कोणताही प्रयत्न करता एवढं सुंदर वातावरण बनवले. आम्हाला सत्संगाची हक्काने जगायचं हा एक राजमार्ग दिलेला आहे. या जगामध्ये अनेक गुरु आहेत. आज जर आपण बघायला गेलं टीव्हीचे चॅनल आपण ओपन केले, काय कमी आहे गुरुना? पण वाईट कोणी नाही आहे, ते गुरु आहे. मार्गदर्शन करतायत, चांगलं कसं जगावं, कसं बोलावं, काय खावं, काय खाऊ नये, काय बोलावं, मार्गदर्शन करतायत समाजाला. पण हे निरंकारी बाबा सत्संगाचे मार्गदर्शन करत नाही आहे. मार्गदर्शन करत नाही आहे.
बाकीचे गुरु सत्संगाची वाट दाखवत आहे, पण निरंकारी सत्संगाची सद्गुरु वाट पण दाखवत नाही. ते स्वतः वाट बनून आपल्या या मानव मात्राला या संतांना संगतला बरोबर घेऊन चालतायत. सत्संग वाट दाखवून सोडत म्हणजे आप या रस्त्याशी जा नाही. सत्संगती निरंकारी मिशनच्या इतिहासामध्ये झालेल्या प्रत्येक सद्गुरूंचं जीवन बघा तुम्ही. 97 वर्षाचा इतिहास आहे. त्यांचं समर्पण, त्यांचा त्याग, त्यांचं बलिदान, त्यांचं जीवन हा आदर्श आहे माणसांसाठी. ते पहिला सत्संगाची समर्पित भावाने जगतायत आणि आम्हाला करायला शिकवत. ही भक्ती आहे. आणि म्हणून सत्संगाची आज जगात जगणारी माणसं खूप आहेत. पण थोडासा विचार केला तर एका शायरने एका ठिकाणी म्हटलं होतं, यूं तो लोग जीने के लिए जिया करते. शायर म्हणताय, यूं तो लोग जीने के लिए जिया करते हैं, लाभ जीवन का नहीं है फिर भी लिया करते हैं. मृत्यु आने से पहले हजारों मरते हैं, लेकिन वही जीते हैं जो मर कर भी अमर रहते हैं. आणि ते तुम्ही आहात. कारण ज्ञान दिल्यानंतर जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यातून सत्संगाची सद्गुरूंनी तुमची सुटका केली आहे. जय जयकार तुमचा करतील, आदर्श तुमचा मानतील. कारण तुम्हाला मृत्यू नाही आहे. पण बरेच लोक ज्यांच्या जीवनामध्ये सद्गुरू नाही, ते मरण येण्यापूर्वीच मेलेले आहे, विचार करून मेले आहे, चिंतेमध्ये मेलेले आहे, भविष्याचा कसा संगती आणि पुढच्या जीवनाचा विचार करून मेलेले आहे. ज्यांच्या जीवनात सद्गुरू आहे त्यांना मरणाची भीती राहिलेली नाही. सत्संगती कारण अमर आहात तुम्ही. कारण आपल्याला आपलं घर कळलेलं आहे. हा आत्मा त्या परमात्म्यामध्ये विलीन होणार आहे. मग खऱ्या अर्थाने आम्ही आता मेलेले आहोत आणि हा आत्मा परमात्म्यात विलीन होईल. त्यावेळी आपल्याला सत्संगाची जीवन मिळणार आहे आणि ते अमर असणार आहे. कारण मृत्यू आणि जन्म नाही सत्संगाची. किती कृपा आहे सद्गुरूची. अनेक वर्ष तरी सत्संगाची भक्ती केली तर हे सुख सत्संगाची प्राप्त होणार नाही. आणि म्हणून दास मगाशी म्हणाला की सत्संगती सद्गुरू अंतर्यामी. वेळ पण आपल्या मुकामावर पोहोचत चालले, पण सत्संगाची 5-10 मिनिटं घेऊन आपली क्षमा असावी. कारण जे मर्यादित असतं ते चांगलं असतं आणि मर्यादेचं उल्लंघन झालं की चांगलं सुद्धा सत्संगती वाईट असतं. एक उदाहरण ठेवेल. साधारण 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. दास मुंबईला वाशीमध्ये राहतो आणि आमच्या इथं सत्संगाची भवन झालं. त्यावेळी वाशीमध्ये भवन नव्हतं, सांडपाड्याला आमच्या बाजूला भवन झालं आणि सद्गुरू बाबा हुजूर सत्संगाची प्रत्यक्ष विराजमान होते. भवनचं उद्घाटन होतं. आम्ही सगळे गेलो, बसलो, कार्यक्रम चालू होता आणि दारच्या बाजूच्या आमच्या बिल्डिंग मधले एक महात्मा जे पुण्याचे आहे, मधु पवार बसले होते. कार्यक्रम चाललाय, भवन बघितलं महाराजांनी आणि दारच्या पायाला हात लावून म्हणाले, महाराज भवन किती सुंदर आहे आणि किती मोठं आहे. सद्गुरूने जर असं मला घर दिलं तर. कारण माणूस आहे ना शेवटी आणि आपण मागण्यासाठीच येतो आणि जो मागतो तो माणूस आणि देतो तो देव आहे. आणि ह्याच्यात ज्ञान दिल्यानंतर सद्गुरूने परिवर्तन केले. तुम्ही आता माणसं नाही, तुम्ही देव आहात. मग मागण्यापेक्षा द्यायला शिका आणि जे देतात ना त्यांच्या आयुष्यात कधी कमी नसतं आणि मागतात ना त्याला कधी पुरं होतच नाहीये. परत ते असंच असतं. प्रयत्न करा. अनुभव आहेत तुमचे. आपण सेवा करतो का करतो? कारण दाता आपला वेगळा आहे. त्याला आम्ही त्या योग्यतेचं आम्हाला बनवलंय.
ती ताकद दिली म्हणून आपण देतोय. दास म्हणाला महाराज साक्षात सद्गुरू बसले, तुमचं त्याने ऐकलं, तुमच्या जर फायद्याचं असेल तर देतील आणि जर नसेल तर देणार नाही. पण नाराज होऊ नका, मिळाला तर आनंद आहे आणि नाही मिळाला तरी आनंद माना. विषय संपला. आम्ही घरी गेलो आणि पुढं सत्संगाचे साधारण 8-9 महिने गेले असते. आमच्या इथं एका आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये त्यांचे 4 घरं होती, एका फ्लोर वरती एका मजल्यावरती. पण त्याला मोह झाला बिल्डिंगचा आणि 8 महिन्यानंतर त्याला उरणलं भीमाशंकर सोसायटीमध्ये तेवढं मोठं घर मिळालं. मिळाल्यानंतर व्यवहार झाला. महाराज आले, म्हणाले चला आता चरण लावा आणि सद्गुरूने घर दिलं. 6 महिने त्याचं इंटेरियरचं काम करत होते ते. पुढं समागम आला. समागम आल्यानंतर परत आले, महाराज कृपा करा. आणि आता समागम येतोय, ऐरोलीला समागम होता त्यावेळी बाबाजींचे चरण लागले तर आनंद होईल. मी म्हणालो महाराज समागमचा काळ आहे, शेड्यूल एकदम फिक्स असतं, सद्गुरूला वेळ नसतो. पण ठीक आहे, हा विषय त्यांच्या कानापर्यंत आहे, तुम्ही तयारीत राहा. आले ठीक आहे, नाही आले ठीक आहे. आणि झालं सत्संगाची. दास प्रेस मध्ये गेली 30-25 वर्ष सेवा जो नव्या मुंबईची आहे ती करतो आणि बातमी द्यायला आम्ही बेलापूरला होतो की हा विषय बाबाजींच्या कानापर्यंत पोहोचला. आणि दुसऱ्या दिवशी बाबाजी पनवेलला जागा बघायला जाणार होते समागम ग्राउंड साठी. मग बाबाजी कुणाला सत्संगाची कधी नाराज करत नाही, सद्गुरू कुणालाही नाराज करत नाही. मग येताना प्रोग्राम ठरला, ठीक आहे महात्मा जी के घर जाना है. बाबाजी म्हणाले गाड्या सत्संगाची आल्या, पोहोचल्या, महात्म्यांचा फोन आला. आम्ही पण जवळ होतो, गेलो आम्ही आणि सत्संगाची जसं पाहिजे तशी व्यवस्था महात्म्यांनी केली होती. बाबाजी साधारण त्यावेळी 10 मिनिटं बसले असते. जी सेवा केली त्याने सेवा संपली आणि बाबाजी उठले जायला. तर त्या घरात सत्संगाची 2 जावा होत्या, एक सुजाताजी आणि एक मनीषाजी. मी नावं घेऊन सांगतोय, ही ऐकलेली गोष्ट नाहीये, पुस्तकात वाचलेली गोष्ट नाहीये, हा अनुभव आहे आणि प्रत्यक्षात बघितले. त्या बहिणी म्हणाल्या की बाबाजी 1 मिनिट हमें ना फोटो निकालना. आणि त्यावेळी सत्संगाची डिजिटल फोटो नव्हते, रोल टाकून आम्ही फोटो काढत होतो. हे मोबाईल वगैरे ह्या गोष्टी त्यावेळी विरळ होत्या खूप. आणि बाबाजी परत बसले, फोटो सेशन चालू झालं, फोटो काढायला लागले. आणि त्या दरम्यान सत्संगाची निसर्ग नावाची 4 वर्षाची मुलगी भिंतीला टेकून उभी होती. बाबाजीने तिला इशारा केला, ती मुलगी आली. बाबाजीने तिच्या कानात काहीतरी सांगितलं, ते ऐकलं, तिने हसली आणि परत उभी राहिली. सत्संगाची मुलगी उभी राहिली. कार्यक्रम संपला, बाबाजी उठले, आम्ही पण निघालो. बाबाजी गाडीत बसले, पण दास त्यांच्या बरोबर वाशीला आला नाही. कारण आमच्या वाशीमध्ये आमच्या बाजूलाच एका दुकानाचं उद्घाटन होतं. ही टीम सगळी तिथं आली. मी विचार केला आम्ही पाठीमागून जाऊ 10 मिनिटांनी. पण मुलीला काय सांगितले, तिच्या कानात काहीतरी मंत्र दिलाय ना, मग विचारायला पाहिजे. आम्ही गेलो सगळे घरात आणि मग बंडा महाराज म्हणाले, ते मधु महाराज, बाळा म्हणतो बाबाजीने तुझ्या कानात काय सांगितलं. तर ती मुलगी म्हणाली, पप्पा बाबाजी म्हणाले कॅमेरामध्ये रोल नाहीये, ते फक्त फोटो काढत होते, फ्लॅश होत होता. पण हे सगळे तयारी केली यांनी, पण रोल घातला नव्हता. रोल जिथं होता तिथंच होता. मग मला सांगा, सद्गुरूला काय माहिती, ज्याने तयारी केली त्याला माहिती नाही.
कॅमेरामध्ये रोल टाकायला पाहिजे आणि सद्गुरूला माहिती रोल नाही टाकला. आणि म्हणून सत्संगती सद्गुरूला सामान्य समजू नका. सद्गुरूला सत्संगती सामान्य समजू नका कुणी. सद्गुरू सात्संगत आणि संत ह्याच्यात भेद नाही, फरक नाही, अंतर नाही आहे. सद्गुरू आपल्या बरोबर आहे. सद्गुरू आपला दाता आहे, तो करता आहे आणि तो बरोबर आहे. सद्गुरू देव आहे. निराकार आपल्याला सद्गुरू नसता तर भेटलाच नसता. पण सद्गुरू परत हा प्रश्न येतो की सगुण रूपातून निर्गुण रूपातून सगुण रूपात काय येतो? काय गरज आहे? तो संपूर्ण सृष्टीमध्ये विराजमान आहे. तो हलत नाही, डुलत नाही, जात नाही, येत नाही, खात नाही, पित नाही. तो आपल्या अवस्थेमध्ये आहे. मग तरी सुद्धा हा प्रयास का? त्या देवाला काय वाटतं की आपण सगुण रूप घ्यावं? कारण संगतीत तुमची तळमळ, तुमची धडपड, तुमचं प्रेम देवाबद्दल असलेली आस्था तुमची. आता तुम्ही जसे शांत तसे नव्हते त्यात. आता कुठं जायचं, आता कुठं जायचं, ह्या देवाकडे, त्या देवाकडे, त्या तीर्थयात्रेला, ह्या तीर्थयात्रेला, तिथं बरं नाही वाटलं, इथं नाही बरं वाटलं. अरे किती आयुष्य फुकट घालवलं आपण. आयुष्य गेलं, पैसा गेला, वेळ गेला, पण समाधान नाही मिळालं. मग त्या निराकाराला वाटलं की आता त्यांना कुठंतरी थांबवायचं असेल तर मला सगुण रूपामध्ये जावं लागेल, त्यांच्यात बसावं लागेल, त्यांचं ऐकावं लागेल, त्यांच्याशी दोन शब्द बोलावं लागेल, मी पण आनंद घ्यावा लागेल, त्यांनाही आनंद द्यावा लागेल. आणि म्हणून तुमच्या प्रेमापोटी सत्संगती हा देव तुमच्यात आहे. हलक्या नजरेने नका बघू सद्गुरूला, नका बघू. आणि आपण केलेली प्रत्येक गोष्ट सत्संगाची, मी माझ्या परिवाराबरोबर मी किती चांगला आहे, किती वाईट आहे, माझ्या घरात लोकांना माहिती असेल असं मी गृहीत धरतो. पण त्याही पलीकडे मी कसा आहे ते फक्त मीच जाणू शकतो. कारण तो परमेश्वर आहे ना, तो आत माझ्या विराजमान आहे आणि त्याला माहिती. माणूस माणसाला फसवू शकतो. माणूस सद्गुरूला आणि या निराकाराला नाही फसवू शकत. फक्त एक भीती मनात असावी, मी जे कर्म करतोय ते कुणी बघत नसलं तरी या ईश्वर बघतो. आणि हे ज्ञान आहे. आणि म्हणून सत्संगती रहमत करा, कृपा करा. खूप सुंदर जीवन सत्संगती सद्गुरूंनी दिली. काय कमी आहे सांगा ना. आणि मागायची गरजच नाहीये. नाही मागायची गरज. कशाला मागतोय आपण? ज्यावेळी सद्गुरूने आपल्या चरणावर आपल्याला घेतलं ना, त्यावेळी पाक पवित्र शुद्ध बनवलं, आपल्यासारखं बनवलं. आपल्याला हा मंत्र दिलाय, त्याच्यात एवढी ताकद आहे. ब्रह्मवाक्य आहे, तुम्ही जे बोलाल ते होणार, लक्षात ठेवा. मग आपण काय बोलतोय ते भानावर राहून बोलायला पाहिजे. जे बोलणार ते होणारच. एखाद्याच्या नशिबात एखादी गोष्ट जर नसेल, कारण देव कुणाचंही नशीब बदलू शकत नाहीये आणि देवात ती ताकद पण नाही. एखाद्याच्या जीवनामध्ये त्याने रिमार्क मारला, बस फायनल, त्याच्यात बदल नाहीये. त्याच्या कर्मानुसार त्या घटना सगळ्या घडत जाणार आहे. तुम्ही देवाकडे कितीही प्रयास केला, देव तुमचा कुणाचंही नशीब बदलू शकत नाहीये. पण सद्गुरू बदल, कारण सद्गुरूमध्ये ती शक्ती आहे आणि त्याच्या पाठीमागचं कारण आहे. तुम्हाला ज्ञान देऊन त्याने आपल्यासारखं केलंय. एखाद्याला मूल होत नाही, एखाद्याचं लग्न होत नाही, एखादा पास होत नाही. तुमच्याकडे आशीर्वाद मागितला, तुम्ही सद म्हणाला, महाराज नका काळजी करू, होऊन जाईल ते. हे दिलेलं ते वचन आहे तुमचं, हे ब्रह्मवाक्य आहे. हे सद्गुरूला पूर्ण करावं लागतं. त्याच्या पाठीमागं कारण असं आहे, ते जर पुरं झालं नाही
तर ज्याला आशीर्वाद तुम्ही देताय तेच म्हणतील महाराज आशीर्वाद दिला पण काही दम नाही आहे, काम नाही झालं ते. मग दोष सद्गुरूला लागतो, दोष त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याला लागतो आणि तो लागू नये म्हणून संगती देवाने जे विधी लिखित लिहिलंय ते पण सद्गुरू बदलतो आणि ते करतो. आणि म्हणून शब्द जपून वापरा, सांभाळून वापरा. घरातलं उदाहरण, एखादा मुलगा अभ्यास करत नाही, आपण म्हणतो अरे बाळा अभ्यास करतो, तर तो ऐकत नाही. मग आपण बोलतो अभ्यास करत नाही, मग ठीक आहे तुझं काही खरं नाही. काय याचा अर्थ? अवर निकाल लागला त्याचा, तुझं काही खरं नाही आहे, तो झाला फेल तिथं. माझे आशीर्वाद दिलाय कुणी? आम्हीच दिलाय. आणि म्हणून आपण प्रार्थना पण करतो विश्वाची, मंगल कामनेची. सबका भला करो भगवान, सबका सभी विधी हो कल्याण. कारण मी ज्यावेळी जगासाठी प्रार्थना करतोय त्या जगामध्ये मी पण आहे, मग माझंही तुमच्या बरोबर कल्याण होणारच आहे. पण अशी भावना ठेवू नका, सबका सभी विधी हो कल्याण, सबका भला करो भगवान. पण एक महात्मा म्हणाले लेकिन सबसे पहिला शुरुआत मेरे से करो. भला तो सबका करो लेकिन शुरुआत मेरी से करो. नाही सत्संगजी, खूप सुंदर सत्संगजी जीवन सद्गुरूने दिले. फक्त कदर असू द्या त्याची. नियमितपणे संगत करा, सिमरण करा. तुम्हाला कुठल्या बंधनात सद्गुरूने घातलेलं नाहीये, बंधनातून मुक्त केलेले. आणि आज हा संगती बघा ना, लेनकेजी महात्मा त्यांचं पण मला वाटतं लग्नाचा सालगिरा आपण म्हणतो ना त्याला, वाढदिवस. जर ते संगत मध्ये नसते तर हॉटेल बुक केलं असतं, मला केलं असतं ना. मग आशीर्वाद घ्यायला कुठं आले ते? तुमच्या चरणावर. आणि किती साध्या पद्धतीने फक्त सत्कार केला, तुमच्याकडून आशीर्वाद घेतला. आणि महात्म्यांची इच्छा असते की महात्मा महापुरुषांचे चरण आपल्या घरी लागावे, त्यांची सेवा करण्याचा योग आपल्याला लाभावा. आणि आज तीच संधी त्यांनाही तुम्ही दिलं. पण किती भाग्यवान आहात. काय गरज नाही. आणि हॉटेल बुक करून खाणारे खातात, पिणारे पितात, आणि जाताना परत सांगूनच जातात थोडस चुकलं, हे आणखीन असतं तर बरं झालं असतं. कारण काही दिलं तर ते कमीच असतं. आणि असे योग तुम्हा संतांच्या जीवनात येत राहतात आणि असेच ते साजरे करा. मग बर्थडे असेल, सालगिरा असेल, जन्मदिवस असेल, अहो मोका दिलाय सद्गुरूने, आनंद घ्या त्याचा, त्याला साक्षी ठेवा. आणि त्याच्याकडे उदंड आयुष्य, सुख, शांती, समाधान, सत्संग जे मागा. आणि गुरुची हीच एक अपेक्षा आहे. त्या मार्गावर गुरु मतामध्ये चला आणि वागताना समाजात चालताना एक काळजी घेऊया की माझ्याकडून असं कोणतं कर्म होऊ नये जेणेकरून सत्संगातील लोक सद्गुरूकडे बोट दाखवतील, संतांकडे बोट दाखवतील. ह्याची एक काळजी घेऊया आणि प्रेमाने बोलूया. Thanks for watching Read, Discuss and Debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.